टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळच्या सत्रात जवळपास 800 नागांचा निलाव झालेला आहे, 800 वाहनांचा, आणि बाजारभाव कमीत कमी 500 व जास्ती म्हणजे सरासरी 1450 रुपये। सध्याच्या काळात जे कांद्याच्या संदर्भात चढ उतरीचे बाजारभाव होत आहे, तर त्याचं प्रमुख कारण हे केंद्र सरकारचं असलेलं धोरण। आपण बघितलं असेल गेल्या काही वर्षापासून निर्याती संदर्भात जे दरसोडीचं धोरण आहे, निर्यात शुल्क असेल किंवा निर्यात बंदी असेल, यामुळं कुठं आपली फार मोठी असलेली बाजारपेठ बांगलादेश ती संपुष्टात आलेली, कारण की ते स्वयंभू झालेलं आहे। बांगलादेश हा स्वतःच त्यांचं इतका कांदा पिकवतो आहे का आजपर्यंत आपल्या कांद्याची निर्यात बंदी तिथं। तर ते कुठंतरी सरकारचे हे दरसोडीचं धोरण त्या गोष्टींना कारणीभूत ठरते। आणि आपण बघितलं असेल त्यानंतर सौदी अरेबियाने तसंच केलं आहे का आपल्या कांद्याला निर्यात म्हणजे आयात बंदी केलेली, म्हणजे आपल्याकडून निर्यात बंदी आणि त्यांच्याकडून आयात बंदी। परंतु तेच एक बाजूला पाकिस्तान असेल, चायना असेल, यांच्यासाठी कुठंतरी ते प्रोत्साहन ठरतं आहे। तर आपलं हे दरसोडीचं धोरण सातत्याने कारणीभूत ठरतं आहे। त्यानंतर आपण आता सध्याच्या काळात आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, येथील नवीन कांदा पण बाजारात दाखल झाला आहे, आणि त्याचा पण परिणाम या कांद्याच्या आपल्या ज्या स्टॉक केलेला कांदा आहे त्याच्या बाजारभावावर होतो आहे। त्यानंतर सध्याच्या काळात गेल्या 2 महिन्यापासून आपल्याकडे सातत्याने ढगाळ वातावरण आहे, त्या वातावरणाचा परिणाम कुठंतरी कांद्याच्या प्रतवारीवर होतो आहे, आणि त्याच प्रतवारीमुळं त्याच्या बाजारभावावर होतो आहे। तर याचे हे प्रमुख कारण आहे, सरकारने ज्या पूर्वी सरकार कांद्याला निर्यातीला 10% सबसिडी द्यायचं, आणि कुठंतरी मधल्या काळापासून गेल्या काही वर्षापासून सरकारने त्याच्यावर बंदी टाकली, म्हणजे निर्यात बंद हे 10% सबसिडी बंद केली। परंतु आज जे बाजारभाव शेतकऱ्यांना अतिशय कवडी मोलानी बाजारभावानी कांदा विकावा लागतो आहे, त्याचे हे प्रमुख कारण आहे। सरकारने तात्काळ 10% कांद्यावरती निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे, म्हणजे कुठंतरी शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा बाजारभाव मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।